नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनच्या या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं या अभ्यासासाठी स्वागत। या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही सगळेजण खूप छान अभ्यास करताय आणि पाठवताय मला देखील, त्यामुळे जरासं कौतुक वाटतंय आणि तीच प्रेरणा घेऊन थोडंसं पुढे अभ्यासक्रम शिकत जाऊयात। याच दृष्टिकोनातून आज आपण एक पुढचा धडा पाहणार आहोत, गवताचं पातं। मुलांनो बघा की ही आजची जी लढाई आहे कोरोनाची, ती लढत असताना अभ्यासाची लढाई आपण जिंकणारच। आणि ती लढाई जिंकत असताना तुम्ही जो थोडाफार अभ्यास करताय, स्वतःहून करताय, थोडा आम्ही सांगतोय, मार्ग दाखवतोय आणि त्याप्रमाणे तुम्ही करताय आणि म्हणूनच थोडीशी प्रेरणा येते आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा फार मोठा एक सहज योग करण्याचा हा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न चाललेला आहे। काही मुलांच्याकडे रेंज नाही, त्यामुळे आपण ऑनलाईन जात नाही आहोत। व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो पाहत आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण वर्गात पाहिलं तर मुलांना हा धडा शिकवत असताना आपल्याला 2 ते 3 दिवस 4 दिवस लागतात, परंतु हा धडा आपल्याला वेळेअभावी थोड्याच वेळामध्ये पूर्ण करायचा आहे। आणि तो करत असताना कारण तुमचं जे लक्ष आहे ते लक्षसुद्धा वेधून घ्यायचं आहे, म्हणून कमी वेळात हा मोठा धडा शिकवणं तसं खरं शक्यप्राय असतं, परंतु तुम्ही देखील तो समजावून घेत आहात, एका जागी बसत आहात आणि जवळजवळ तास, अर्धा तास, 1.5 तास म्हटलं तरी चालेल, काही पाठांच्या वेळी लागतोय, परंतु तरीसुद्धा तुम्ही तो बसून समजून घेऊन त्याचे स्वाध्याय सोडवून दाखवत आहात, हे फार मोठं भाग्य आहे। मुलांनो आज आपण पाहूयात गवताचे पाते। बघा की वि. स. खांडेकर यांनी लिहिलेला हा धडा आहे। या धड्याचा साहित्य प्रकार आहे तो म्हणजे रूपक कथा आहे। ही यामध्ये त्यांच्या सुरुवातीलाच मी परिचय असा करून देईन की ते कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, लघुनिबंधकार आहेत, समीक्षक, पटकथा लेखक आणि 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे। भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या देखील पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। अत्यंत हुशार विद्वान असलेले असे हे वि. स. खांडेकर आहेत। ज्ञानपीठ पुरस्कार मिळणं ही साधी गोष्ट नाही, परंतु तो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। शिवाय पद्मभूषण या पुरस्काराने देखील ते सन्मानित झालेले। इतकी सुंदर अशी साहित्य संपदा त्यांची आजही अजरामर आहे। त्यातील काही साहित्य संपदा म्हणजे बघा, कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह देखील त्यांचे प्रसिद्ध आहे। वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफन हे समीक्षा लेखसंग्रहही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। खरंच अशा या वि. स. खांडेकरांची साहित्य संपदा वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खरंच आपण हे सगळे जे काही त्यांचे पुस्तकं आहेत, ती पुस्तकं, कथा, कादंबऱ्या ज्या आहेत त्या वाचणं फार गरजेचं आहे। कारण खरंच यात आज जो आपण धडा पाहतोय त्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे तो मी सुरुवातीला सांगितलं की रूपक कथा आहे। ही रूपक कथा म्हणजे काय, तर आपल्याला वाटताना ही कथा खूप छोटी, लहान अशी वाटते, परंतु त्या रूपक कथेचं वैशिष्ट्य म्हणजे महत्त्वाचं काय आहे की ती बरोबर तुम्हाला दिसताना लहान दिसते, परंतु तिच्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे तो अर्थ खूप गहन असतो। त्यामध्ये असलेला गर्भितार्थ फार महत्त्वाचा आणि मोलाचा असतो। तर अशी ही रूपक कथा आज आपण पाहणार आहोत। ही रूपक कथा हे नाव कशावरून आलं असेल असं वाटतं। बघा की पूर्वीच्या काळी किंवा अजूनही आपण पाहतो की कोकणामध्ये बरेचसे सण समारंभ होतात, तर त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या वेळी ह्याच्या मिरवणुका निघायच्या देवतांच्या, आणि त्या देवतांच्या मिरवणुका निघत असताना वेगवेगळे मुखवटे असे धारण केले जायचे। आणि ते मुखवटे म्हणजेच काय, एक रुपडं असायचं, एक देवतेचं रूप असायचं, आणि त्याच रुपड्यावरून जणू काही हे रूपक कथा, रूपक हे नाव सुचलं आणि त्याच्यावरूनच रूपक कथा जन्माला आली। अशी ही रूपक कथा म्हणजे आणखीन महत्त्वाचा, आणखीन पुढे आपण जाऊन पाहिलं की मगाशी सांगितल्याप्रमाणे असते छोटी, पण त्यात दडलेला अर्थ मात्र फार मोठा असतो।
आपल्या जीवनामध्ये देखील अशा विविध प्रसंग अनुभव हे घडत असतात. वाटताना वरवर आपल्याला वाटतं छोटंसं आहे, परंतु त्यामध्ये दडलेला अर्थ हा फार मोठा असतो. तर खांडेकरांना लाभलेली ही रूपक कथा ही खांडेकरांची म्हणजे खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली फार मोठी देणगी आहे. कारण रूपक कथा लिहिणं त्यांच्या खूप प्रसिद्ध आहेत. आपलं जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथामधून केलेली आहे. त्यामधील बघा सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. खूप छान असे हे कथासंग्रह आहेत. त्यामध्ये असलेल्या कथा ह्या खूपच आपल्या भावस्पर्शी आहेत. नक्कीच एखादं पुस्तक तुम्ही आपल्या यूट्यूबवर किंवा आपल्या गुगलवर सर्च करा आणि त्याच्यातली 1-2 कथा वाचा आणि एखादी कथा लिहून आपल्याजवळ संग्रहित करून नक्कीच ती मला पाठवण्याचा प्रयत्न करा. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे आणि खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकामधून माणसांच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेलं आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बघा की लेकी बोले सुने लागे, होय की नाही. मग असं म्हणजे एकाला बोलायचं आणि दुसऱ्यांना त्याचा खरं बोलायचं असतं दुसऱ्यालाच, पण बोलायचं आपलं तिसऱ्यालाच. या दोघांच्या मधून जो काही वादसंवाद घडत असतो आणि समाजामध्ये माणसं वागत असतात, तर ते वागणं योग्य आहे का की अयोग्य आहे आणि हे असं वागावं का, असाच या रूपक कथेच्या आत्ता जे आपण पाहणार आहोत त्याच्यातून आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. की एक जे गोष्टीचं त्यांनी सांगितलं की गवताचं पातं आणि एक पान आहे, या दोघांच्या मध्ये झाडाचं पान आहे, ते गळतंय, गळणारं पान आहे, वृद्धताकडे वळलेलं आहे. या दोघांच्या मध्ये घडलेला जो संवाद आहे त्याच्यातून घडलेली ही जी कथा आहे, रूपक त्याच्यावर जे त्यांनी केलेलं आहे ते रूपक आज आपण अनुभवत असताना त्या रूपक कथेचा आपल्या जीवनाशी किती जवळचा संबंध आहे आणि आपण ती कथा अभ्यासत असताना साहजिकच आपण देखील त्याच्यामध्ये एक आहोत असं समजून बदल करायला हवा का, हे कसं काय हे आपण या सुंदर अशा कथेतून पाहणार आहोत. बघा की कथा आपल्याला ऐकायला, वाचायला, सांगायला खूप आवडतात अगदी लहानपणापासून. कारण काय आहे की या कथामधून होतं काय की आपल्याला आई वगैरे छोटा आपण 2-3 वर्षाचा असल्यापासून किंवा आजी म्हणा, आजोबा म्हणा किंवा ताई दादा कोणी असू देत, ही कथा सांगत असते आणि कथा सांगायला लागल्यानंतर न कळत आपल्या ती आवडते, पुढं काय असे आपल्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करणाऱ्या अशा काही कथा असतात. काही हसवणाऱ्या असतात, काही अद्भुत असतात, काही रहस्यमय, अशा वेगवेगळ्या कथा असतात. आणि मग त्या कथा ऐकत असताना आपल्याला आपलं मन कधी रमून जातं. काही वेळा मग आई झोपताना सांगत असते आणि कधी झोप लागते हेही कळत नाही. पण या कथा फक्त झोपण्यासाठीच असतात आई सांगते आपल्याला असं नाही. तर या कथामधून होतं काय की या बालमनावर न कळत एखादा उपदेश, एखादा संस्कार हा त्याच्यावर होत असतो. अशा या कथा असतात. श्यामची आई बघा ना, तसंच आहे की नाही. मग अशा या कथांच्या माध्यमातून आपण आज एक छानशी कथा अभ्यासणार आहोत. ती कथा आहे रूपक कथा. बघ खूप छान आहे कथा. ही गोष्ट आपण ऐकतच आपण काय करणार आहोत की ती अभ्यासणार आहोत. बघा की बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. बघा किती कथा सांगितल्या मी. आता तुम्हाला रूपक कथेचं वैशिष्ट्य सांगितलं किंवा रूपक कथा कशी असते, कसं तिचं नाव पडलं हे सांगितलं. पण या कथेमध्ये विज्ञान कथा असते. विज्ञान कथा म्हणजे काय किंवा वैज्ञानिक कथा की विज्ञानामध्ये अनेक वेगवेगळे शोध लागतात आणि ते शोध लागल्यानंतर समजा 2 वर्षांनंतर, 4 वर्षांनंतर त्याच्यामध्ये काय होईल, ही वैज्ञानिक दृष्टी जी काही आहे ती वैज्ञानिक दृष्टी एकत्र करून ती कथा त्यामध्ये लिहिलेली असते. अशा विविध संशोधनात्मक काही कथा, विचार असतात, कथा असतात, प्रसंग असतात, अनुभव असतात, ते त्याच्यामध्ये असतात. त्याला विज्ञान कथा असं म्हटलं जातं. तर ऐतिहासिक कथा कोणाला म्हणायचं तर पूर्वी 200, 400, 600 वर्षापूर्वी काही घटना घडलेल्या आहेत, प्रसंग घडलेले आहेत, काही लोक त्याच्यामध्ये घडून गेलेली आहेत, असामान्य व्यक्तिमत्व काही त्याच्यामध्ये आहेत. शिवाजी महाराज आहेत, आपले सगळे शूर योद्धे, आपले सगळे शूरवीर आहेत, मोठे नेते आहेत.
पण त्यांनी काय केलं हे आज आपल्याला माहिती नसतं, कारण आपण फार नंतर आत्ताच आपण या वर्तमानामध्ये जगत असतो. मग अशांचे काही अनुभव, अशांच्या काही घटना या आपल्याला समजाव्यात म्हणून त्याच्यामध्ये ते अनुभव प्रसंग लिहिलेले ज्याच्यामध्ये असतात त्या कथारूप असतात, त्याला ऐतिहासिक कथा असं म्हटलं जातं. तर जातक कथा, जातक कथा म्हणजे गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वीच्या ज्या कथा आहेत त्या कथा यामध्ये सांगितलेल्या आहेत. या कथा तर खूप सुंदर आहेत. या कथेमध्ये तुम्हाला की नकळत करुणा, परोपकार, एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता, शांतपणा हा माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा या गोष्टी आहेत. मग या गोष्टी माणसाच्या मनावर बिंबाव्यात म्हणून अशा छोट्या छोट्या प्रसंगातून, घटनेतून या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि त्या सांगितल्यामुळे माणसांच्या मनावर संस्कार होऊन माणसामध्ये बदल होतो. एक प्रकारचा उपदेश, संदेश त्याच्यामध्ये सांगितला जातो आणि माणसाच्या मनामध्ये बदल होऊन माणूस सकारात्मक विचार करायला लागतो. अशा जातक कथा आहेत. तर साहस कथा, साहस म्हणजे शूरवीर योद्ध्यांच्या, जसे आपण म्हणतो बघा तानाजी मालुसरे असेल किंवा कोणते शूरमावळे असतील, अशा सगळ्या साहसयुक्त कथा ज्या असतात, धाडसी कथा असतात, ते त्या कथेमध्ये त्याचा समावेश होत असतो. रहस्य कथा, रहस्य म्हणजे पुढं काय होणार आहे, पुढं काय होणार आहे. एक जशी गुहा असते, त्या गुहेमध्ये खुलजा सिमसिमसारखं दार उघडलं जातं आणि मग त्याच्यातून छानपैकी अल्लाउद्दीनचा दिवा असतो. अशा ज्या कथा असतात ना रहस्य ज्याच्यामध्ये दडलेलं असतं. किंवा तुम्ही CID बघत असाल बघा, त्या CID मध्ये एखाद्या काहीतरी कुठं चोरी झाली असेल, कुठं खून मारामारी किंवा काही घडलं असेल, तर चोरी झाली असेल तर त्या ठिकाणचा शोध घेण्यासाठी बरेचसे शोध मोहीम राबवली जाते. ते रहस्य उलगडायचं असतं. मग त्याच्यात ते जे प्रसंग, त्या ज्या घटना जिथे सांगितलेल्या असतात ते म्हणजे रहस्य कथा. असे विविध कथांच्या प्रकार असतात आणि खूप छान छान कथा असतात. आणि मुलांना आपण यावर्षी अभ्यासतोय की कथापूर्ती करायची. मग अशा कथापूर्ती करत असताना अशा थोड्या एक दोन कथा तुम्ही जर आपल्या वाचल्यात आणि थोड्याशा आपल्या संग्रही ठेवल्यात आणि मी कथा लिहित असताना याचा जर वापर मी केला तर नक्की माझी कथा देखील सुंदर अशीच एखाद्या कुठल्या तरी कथेच्या प्रकारात जाऊन बसेल, नाही का. तर मुलांना तुम्ही तसं करत राहाल. आणि आता आपण वळूयात आपल्या रूपक कथेत. रूपक कथेचं वि. स. खांडेकरांनी सांगितलेलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे बघा काय, की ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. बघा की ती आकार कसा असतो, अगदी छोटा असतो. फार 10-15 पानं ती लिहिलेली नसते, 1, 2, 3, 4 पानामध्ये शक्यतो संपते. ही तर आपली एका अर्ध्या पाण्यातच कथा संपलेली. म्हणून ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व असतं, म्हणजे तिच्यामध्ये गहन असा अर्थ दडलेला, लपलेला, भरलेला असतो. आशय समृद्धता, त्या कथेमध्ये असणारा जो आशय आहे तो समृद्ध असा असतो. जे त्या कथेतून सांगितली दिला गेलेला एखादा उपदेश असेल, एखादा संदेश असतो, तो जो आशय मांडलेला असतो तो समृद्ध असा रीतीने आपल्याला मांडलेला पाहायला मिळतो. आणि सूचकता असल्यानं ती अधिक परिणामकारक होते. सूचकता म्हणजे सुचवायचं, त्या गोष्टीतून आम्हाला काहीतरी हे जीवन जगत असताना असं केल्यानं असं चांगलं होतं, चांगलंच त्याच्यामध्ये सुचवलेलं असतं. अशी ती सूचकता या रूपक कथेमध्ये असते. हे त्याचं रूपक कथेचं वैशिष्ट्य आहे. आणि ती अधिक परिणामकारक होतं. अशामुळे ही कथा अत्यंत आपल्याला आवडते ना, आपल्या जीवनाला ती खूप अशी एक कलाटणी देऊन जाते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्य. बघा नाट्यात्मकता पण त्याच्यामध्ये असते. अलंकारिकता म्हणजे रूपक अलंकार आपण पाहतो, एकाचा एकमेकावर उपमेय उपमान याच्यामध्ये एकरूपता दाखवलेली जाते. ती अशी अलंकारिकता देखील या रूपक कथेमध्ये असते. आणि संदेश देखील आपल्याला दिला जातो. अशी ही रूपक कथेची काही वैशिष्ट्य आहे. रूपक कथेत वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. बघा की वाच्यार्थ म्हणजे वरवर आपण जी कथा पाहतो त्यावेळी त्याच्यातून जो काही अर्थ आहे तो कमी प्रमाणात आपल्याला अनुभवायला येतो. पण लक्षार्थ हा जो आतला अर्थ आहे तो अर्थ मात्र प्रभावीपणे सूचित होत असतो.
तुम्ही ज्यावेळी BAला जाल ना, आर्ट साईडला 10वी 12वी नंतर जाल, तर त्यावेळी बघा तुम्हाला लक्ष्यार्थ, वाच्यार्थ, व्यंग्यार्थ असे विविध अर्थ असतात. ते भाषेतील अर्थ तुम्हाला डीपमध्ये अनुभवायला, वाचायला, अभ्यासायला मिळतील. लक्षणा, व्यंजना ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला आणखीन खऱ्या अर्थानं अभ्यासणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. त्यावेळेस तुम्ही वाचू शकाल, अभ्यासाल. पण इथं मात्र थोडासा फक्त अर्थ घेऊयात. वाच्यार्थ म्हणजे वरवर आपण घेतलेला वाचून जो अर्थ तो वाच्यार्थ, आणि लक्ष्यार्थ म्हणजे खऱ्या अर्थानं त्याच्या मागं दडलेला गहन अर्थ, गर्भितार्थ जो असतो तो म्हणजे लक्ष्यार्थ होय. आता ही कथा आपण बघूयात. काय कथा सांगितलेली, वाचून दाखवते कथा आणि तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका आणि मग तुम्ही मला जेवढं काही समजावून घेता येईल तर ती गोष्ट ती समजावून घ्या. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पानं गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला बघ. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मजात कधी आण करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत मातीचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले. काही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. बघा, गोष्ट ऐकली. ही गोष्ट जी आहे ती कोणाची आहे. गवताचं पातं आणि झाडावरून पडणारं सळसळणारं पान, या दोघांच्या मध्ये घडलेला संवाद. यामध्ये गवताचं पातं हे खाली आहे आणि झाडावरनं पडणारं पान हे सळसळ करत वरती आहे आणि हे खाली आहे. म्हणजे खाली म्हणजे कमी दर्जा आणि वर म्हणजे उच्च स्थान असं समजणारं हे पान. आणि खाली असणारं गवताचं पातं हे साधं गरीब बिचार. याचा आपण पूर्ण अर्थ पाहण्यापूर्वी आपण याचा भावार्थ काय सांगितला आहे तो आधी आपण ऐकूयात. बघा, आणखीन समजायला सोपं होईल म्हणून. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात. बघा, गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारे जीवनरस एकच. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते
ते पातेही करत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणावर तोंडसूद घेण्याची तयारी दर्शवते का? बघा, अर्थ कळाला? गवताचं पातं हे खाली आहे, पण शूद्र, त्याला काय म्हणलेलं आहे, गवताच्या पात्याला या वरच्या पानानं शूद्र, कमी कमी लेखले, त्याला कमी, गरीब, आणि स्वतः मात्र उच्च स्थानावर बसलेला. आणि वरून तो पडत असताना साधं सोपं बघा की गवताचं पातं खाली आहे, ते झोपले, सहज झोप लागली त्याची. आणि झोप लागल्यानंतर वरनं आपलं पान केव्हा पडतं, पान ते पिकतं. ते पिकल्यानंतर त्याच्यातलं साहजिकच प्राण हा कमी होतो, म्हणजेच ते वृद्धत्वाकडे झुकलेलं असतं. आणि वृद्धत्वाकडे झुकल्यामुळं हळूहळू ते पान सहज खाली पडतं. आणि तसंच ते अगदी सहज पडलंय, पण पडता पडता थोडीशी सळसळ झाली आहे. आणि ती सळसळ मात्र या गवताच्या पाताला मान्य झाली नाही. ते चिडलं आणि म्हटलं, काय रे कटकट आहे तुझी ही, जरासुद्धा गोड नीट झोपू देत नाही, माझ्या सगळ्या गोड स्वप्नांचा तू चुराडा केलास. झाला. हा चिडल्यानंतर ते पान तरी गप्प बसले का? ते पण चिडलं. ते पण म्हणलं, बघा चिडखोर बिब्बा, तुला काय कळणार आहे, तू अरसिकस. वर उंच राहून आम्ही ज्या वातावरणामध्ये राहतो, छानपैकी निसर्ग सौंदर्य पाहतो, ते तुला कुठं अनुभवायला येते? ते त्याच्याशी वाद घालतं. ते सुद्धा त्याला क्षुल्लक लेखतं, कमी लेखतं. या दोघांच्या मध्ये एकमेकांच्या बद्दल एक आत्मीयता, एक आपलेपणाची भावना दिसतीये का? नाही. पण हेच पान ज्यावेळी त्या गवताच्या पात्याला बोलतं आणि खाली पडल्यानंतर ते मातीत मिसळून जातं. आणि मातीत मिसळून जातं म्हणजेच तिथं ते मृत्युमुखी होतं. आणि मृत्युमुखी पडल्यानंतर पुन्हा त्याला संजीवकता मिळते. म्हणजेच काय होतं की पुन्हा हिवाळा येतो, वसंत ऋतू येतो आणि त्याला पाणी मिळतं आणि त्याच्यातून पुन्हा ते त्या मातीतून उगवतं, वरती येतं. आणि आल्यानंतर पुन्हा ते गवताच्या पातात रूपांतर होतं. आणि पुन्हा ते पहुडतं जरासं शांत या पहिल्या गवताच्या पात्यासारखं. आणि पहुडल्यानंतर पुन्हा झाडावरचं दुसरं त्याच झाडावरचं एक बिचारं वयोवृद्ध झालेलंच पान म्हणूयात आपण, ते हळूच पटपट करत पडतं की हे चिडतं. आणि हे चिडल्यानंतर लगेच त्याला तेच बोलतं, काय म्हणजे तू सगळ्या गोड स्वप्नांचा चक्का चुराडा केलास, किती कर्णकर्कश तुझा आवाज येतोय, हा कळतं का तुला काही? अशा रीतीनं ते परत खरं तर पहिलं पान आणि नंतर झालेलं गवताचं पात. या रूपकथेमध्ये किती छान अर्थ सांगितलाय बघा वि. स. खांडेकरांनी, की माणूस निसर्गामध्ये बघा की असे विविध पैलू असतात माणसांच्या मध्ये, की माझ्यावर जेव्हा येतं ते मी लगेच दुसऱ्यांवर ढकलायला तयार होत असतो. आणि दुसऱ्यावर जेव्हा येतं त्यावेळी मी लगेच पटकन बाजूला सरकत असतो. म्हणजे वर्तमान आहे तोच फक्त आपण आपला स्वतःचा अनुभवत असतो. पण मी भूतकाळात काय जगलेलो आहे, भविष्यकाळात मला काय जगावं लागणार आहे, याचा तिळमात्रही माणूस विचार करत नाही. जसं सृष्टीचं हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, परंतु मानवी तुम्ही आम्ही जेव्हा जीवन जगत असतो त्यावेळी सुद्धा त्यांनी असं सांगितलंय बघा की मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. म्हणजे या गवताच्या पात्यावरून, या पानावरून तुमचं आमचं जीवनामध्ये काय चाललंय हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. की दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच असतो, पण समोरचा जो काय कोणी आहे, दोघंही आहेत, ते दोघंही एकमेकांना समजून घेत नाहीयेत. एकाला उगाचच उच्च पदाचा खोटा अभिमान आहे, तर दुसऱ्याला तो विनाकारण शूद्र लेखतोय. आणि त्यामुळे दोघांच्यामध्ये विसंवाद निर्माण होतोय. मग असा विसंवाद तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा होऊन काय फलद्रूप होतं? वादच ना, नैराश्यच ना, मग असमाधानच ना, अपयशच ना. मग एवढं सगळं जर या विसंवादातून घडत असेल तर आपण सुसंवाद कसा होईल याकडे जर आपण वळणं हे किती महत्त्वाचं आहे. हे या छोटी कथा आहे, पण मोठा अर्थ जीवनाचा, पूर्ण रस, जीवन रस त्यात भरलेला आपल्याला अनुभवायला येतोय.
की मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का, प्रश्न विचारला. बरेचदा आपल्याला आपले आई वडील असतात, त्या आजी-आजोबा म्हणतात, अरे कशाला उन्हात जाऊन फिरतोयस, काय उगाच उन्हाळक्या करतोयस, जरा घरात नीट बस ना. पण ते तरुण जे असतो, तरुण मुलगा असतो, तरुण पोरगं असतं, ते काय म्हणतं, क्षणभर कधीतरी चिडलं की म्हणतं, बघा तुम्ही काय केलं, तुम्ही पण तेच केलं की, जरा फिरू दे की, जाऊ दे की, मला कंटाळा आलाय, जाऊ दे चला मला मित्रांकडे. म्हणजे त्याचा वर्तमान हा आत्ता सुरू असतो, म्हणून तो त्या तरुण पिढीतले जे अनुभव आहे तो अनुभवत असतो. आणि वडील असतात, आजोबा असतात, त्यांचा वर्तमान गेलेला असतो आणि मग ते आता भूतकाळ भविष्यकाळात म्हणजे पुढं गेलेले असतात. त्या म्हणजे अवस्था ज्या असतात, तारुण्यवृद्ध आणि याच्या बाल्यावस्था, या एक अवस्थेमधून पुढे गेलेले असतात. त्यामुळं मग मागचे अनुभव जे आहे ते माणूस विसरून जातो आणि पुढे मी जे करतोय तेच खरं हे सांगण्याचा, खरं मी म्हणतो तेच खरं असं सांगण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. म्हणजेच इथं सांगताना असं म्हणायचंय वि स खांडेकर यांना की माणसानं कधी सुद्धा दुसऱ्यांना ज्यावेळी आपण बोलत असतो, एखादा संदेश देत असतो, उपदेश देत असतो, त्यावेळी थोडंसं आपण मागं वळून पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आठवण करून घेऊन मग तरुणावर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते का. बघा आता काय प्रश्न, दोन्ही प्रश्न विचारलेत की आपण थोडंसं आपल्या मागं वळून पाहणं देखील महत्त्वाचं असतं. अगदी चुकीचं आहे असं नाही, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आठवण थोडीशी कुठंतरी एक त्यांच्यासाठी स्वतंत्रता किंवा स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. अगदीच आपण त्याच्यामध्ये बंधन घालणं महत्त्वाचं किंवा गरजेचं नाही. त्यांना समजून घेणं, मित्रत्वाचं नातं निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते. बघा हीच तरुण पिढी आहे, हीच तरुण पिढी पुढे सांगता येते की जी मगाशी आपण पाहिलं की तरुण पिढी, मी एक उदाहरण दिलं की उन्हात बाहेर फिरायला जायचे, आजी आजोबा नको म्हणतायत, मग तर आठवण करून देतो. मग हाच आता आलाय वडिलकीच्या, या तरुण पिढी वडिलकीच्या या अवस्थेमध्ये पोचलेली आहे. आणि मग ती पोचल्यानंतर काय करते, हेच करते ना, जाऊनच देत नाही ना तरुण पिढीला बाहेर, किंवा काय असेल वेगवेगळे येणारे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या वेळी तीही जुना कित्ताच गिरवत बसते. कित्ता या शब्दाचा अर्थ की पूर्वी बघा लहानपणी असं असायचं की छान सुंदर अक्षर यावं म्हणून एक कित्ता काढलेला असायचा. त्याचं अक्षर अशी छान छान काळ्या रंगामध्ये काढली जायची, 2-3 रेघा असलेल्या अशा छोटीशी पुस्तिका मिळायची आणि त्याच्यामध्ये छान असं बोरीने लिहायचं, पुन्हा पुन्हा काढायचं, असा तो कित्ता असायचा. आणि इथं कित्ता याचा अर्थ आहे की पुन्हा पुन्हा तेच गिरवत बसायचं, तेच गोष्ट घेऊन बसायची, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच करत ए रे माझ्या मागल्या असं न वागता जशी परिस्थिती आहे त्यानुसार बदल करणं, त्या मुलाच्या मध्ये त्या दृष्टिकोनातून थोडा विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. आपण म्हणतो हे पिढीतलं अंतर आहे, पण माणसांची मनोवृत्ती जी आहे ती मनोवृत्ती बदलणं गरजेचं आहे आणि त्याची पुनरावृत्ती होणं गरजेचं नाही. जसा अपडेट, थोडक्यात म्हणजे की आपण अपडेट होणं गरजेचं आहे, आपण परिस्थितीनुसार बदल करणं गरजेचं आहे. अर्थात जिथं काही वाईट अनुभव असतील, वाईट गोष्टी असतील, तिथं मात्र आपण अटकाव घालणं, समजावून सांगणं, आपली भूमिका ही सकारात्मक दृष्टिकोनातून त्या मुलांच्याकडून आपणच वधवून घेणं हे खरं शहाणपणाचं लक्षण. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पवून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. बघा की माणसानं नेहमी त्यांना सांगायचं की मी अगदी नेहमी म्हणते की साने गुरुजींच्या मते ये हृदयीची ते हृदयी होणं महत्त्वाचं. म्हणजे की त्या समोरच्या असणाऱ्या व्यक्तीला ज्या काही वेदना, आनंद, सुखदुःख होते ते मलाही मी मानणं, मी जाणणं, मी त्याप्रमाणे त्याच्याशी समरस होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे आयुष्यामध्ये जमत नाही लोकांना, आणि तेच जमावं म्हणजे मग काय यामध्ये मगाशी त्या गवताचं पातं आणि पानामध्ये जो घडलेला विसंवाद आहे तो तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा होत असतो, तो होणार नाही.
याला अटकाव घालण्याचं काम याच एका वाक्याने कळतंय की दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समृस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही, ती आली पाहिजेत. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? खूप बदल होईल, खूप बदल होईल. तो होणं गरजेचं आहे. कारण मजुराला येणारे जे अनुभव आहेत, मजूर जे जीवन जगत आहे आणि मालक जे जीवन जगतोय आणि त्याला येणारे जे अनुभव आहेत, ते अनुभव खूप फरक आहे. एक गरीब आणि श्रीमंत यामध्ये असणारी ही एक दरी आहे. मालक श्रीमंत, मजूर गरीब असतो. परंतु गरीबाचे जे अनुभव आहेत ते श्रीमंताला माहिती पाहिजेत, श्रीमंताचे जे अनुभव आहेत ते गरीबाला माहिती होणं गरजेचं आहे. म्हणजेच ये हृदयची ते हृदयी, माझ्या वेदना तुला आणि तुझ्या वेदना मला जेव्हा माहिती होतील त्यावेळी माणसामध्ये सुसंवाद होईल आणि हे जीवन खऱ्या अर्थानं चांगलं होऊन जाईल. आणि हे होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून मुलांना जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगते की आपण जगत असताना असं जगलं पाहिजेत, असं आपण जाणून घेतलं पाहिजे. मी मोठा साहेब झालो, मी मालक झालो म्हणून मी माझ्यासमोर असणाऱ्या व्यक्तीशी वाईट वागता कामा नाहीये. सहज वाचण्यात आलेली एक गोष्ट याच्याशी संदर्भात आहे म्हणून सांगते बघा. की एक राहुल नावाचा मुलगा होता. ऑफिसमध्ये सगळं काम चाललेलं होतं. मस्तपैकी तो ते कॉम्प्युटरवर का ईमेल चेक करण्यामध्ये दंग झालेला होता. आणि ईमेल चेक करता करता काय झालं की त्याच्या बाजूला असलेल्या एका शिपायाने ऑफिसमधल्या छान गरम गरम चहा आणून त्याला दिला आणि तिथं टेबलवर त्यांनी ठेवला. मग तो टेबलवर चहा ठेवला होता, हा चेक करत होता. चेक करता करता त्याला वाटलं चला आता पिऊयात म्हणून त्याने घेतला आणि पिता पिता असं झालं की तो चहा खाली सांडला. खाली सांडल्यानंतर तो नुसता चहा सांडला नाही तर त्याचा कपही फुटला. मग कप फुटल्यानंतर तो चिडला आणि मग म्हणला, बोलवलं त्याने त्या शिपायाला पटापट पटापट. शिपाई येईपर्यंत एक असं झालं की इकडून एक त्यांचे बॉस असे सरळ चालले होते आणि सरळ चालल्यानंतर ते बॉस त्याला म्हणाले, राहुल एनी प्रॉब्लेम? नाही. राहुल म्हणाला, नाही सर काही नाही प्रॉब्लेम नाही. साहेब हळूच पुढं आले आणि पुढे येऊन त्यांनी काय केलं की त्याच्या शेजारी जे फाईल होत्या त्या फाईलवर चहा सांडला होता. तर तो चहा त्यांनी स्वतःच्या खिशातून रुमाल काढला, तो पुसला आणि खाली पडलेला कप त्यांनी उचलून घेऊन चालले होते. तेवढ्यात तिथून एक त्यांच्या ऑफिसमधला शिपाई आला आणि त्यांनी पटकन ते घेतलं आणि निघून गेले. राहुलला राग आला. काही गरज होती का ह्या साहेबांना की स्वतःचा खिशातला रुमाल पांढरा शुभ्र काढला, हे फाईली पुसून टाकल्या, कप उचलायची? येत होता ना शिपाई. पण ह्या मोठ्या माणसांना अशीच सवय, मुद्दाम आपलं काहीतरी करायचं आणि दुसऱ्याला कमी लेखायचं. झालं त्याला राग फील झालं होतं. ते दिवसभर त्याचा असाच वाईट गेला. सारखं डोक्यात तेच येत होतं, तेच होत होतं. झालं, गेला घरी. संध्याकाळी झाली, घरी गेला. डोक्यात विषय तोच होता. दुसऱ्या दिवशी ठरलं होतं की मित्रांबरोबर खेळायला जायचं, मॅच बीच खेळायची. छान सुट्टी होती, दिवस मजेत घालायचा. पण नेमकं दुसऱ्या दिवशी पोरं पण म्हणजे त्याचे मित्र खेळायला काही आले नाहीत, काही नाहीत. तसंच गेला आणि घरी असाच निवांत पडला होता. पण डोक्यात विचार तोच कालचा घडलेला प्रसंग. 4-5 वाजता की त्याचे वडील आले आणि वडील म्हणाले, अरे चल राहुल, मस्तपैकी छान बघ गरम गरम वडे आणलेत मी, हे वडे खा बघू बरं. आणि आईने लगेच घरातून चहाचा कप पण आणला होता, चल हा चहा पण पिऊन टाक. मग असं काढतात आणि वडे द्यायला लागले. आणि ते वडे काढत असे कागदातून त्या पुडीतून काढता काढता बोलायला लागले, अरे काय सांगू तुला, तो वडेवाला आपला शेजारचा नाही का, तो भेटला होता आणि काय छान मस्त गाडीमध्ये फिरत होता. आणि काय माहिती का, दुसरा एक मला अनुभव असा दिसला, अरे त्या गाडीवर एक छानपैकी जीन्स मध्ये मुलगी वडे तळत होती आणि जीन्स पॅन्ट घातलेला दुसरा तिच्यासोबत असलेला कोण मुलगा एक होता, तो वडे बांधत होता. काय वेगळंच चित्र पाहायला मिळालं. मला आश्चर्य वाटलं, जीन्स घातलेली मुलगी वडे तळते म्हटल्यानंतर. मग तो म्हणा, मी तिथं थांबलो आणि मी जरा विचारात असं मग्न झालो. आणि तेवढ्यात मी विचारलं, अरे इथे ते दादा वडे तळतात ते कुठे आहेत? मग ती मुलगी म्हणाली की ते काय समोरून गाडीतून उतरतायत. होय का? मग आपले ते आले हळूहळू चालत आणि म्हणाले, भाऊ नमस्कार. नमस्कार. काय बाबा मस्त मजा चालली तुमची, गाडी विडीतून फिरताय असं तसं. मग नाही हो, काय तुमचे आशीर्वाद. अहो कसले आशीर्वाद? तर मग म्हणजे कोणाची गाडी, काय गाडी? अहो हे काय, हे आमच्या जावयाची. जावई? हो. हे काय इथं धुतायत कबोशा वगैरे ते बांधतायत, ते म्हणजे जावई आहेत.
आणि वडे तळते ती माझी मुलगी आहे. अरे च्छा, वा. तर मग त्यांनी सगळं सांगायला सुरुवात केली त्यांची कथा. हा मुलगा आहे ना, हा जावई माझा जो आहे तो जावई लहानपणीची त्याची कथा सांगतो की तो मुलगा लहान होता, गरीब होता, आई नव्हती, आजीकडे राहत होता. 4 पैसे कमवायचे म्हणून माझ्याकडे आला, म्हणाला की मी तुमच्याकडे काम करू का. आणि काम करू का म्हटल्यानंतर मग आता ह्या छोट्या पोराला काय काम द्यायचं. मग म्हटलं ठीक आहे चालेल, कप बशा वगैरे धुवायचं काम करत जा. मग तो यायचा, कप बशा वगैरे धुवायचा. माझी पोरगी इथं बसलेली असायची, संध्याकाळी शाळेत आल्यावर काहीतरी अभ्यास करायची आणि ते पोरगं सारखं तिच्याकडे बघून अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. मग ती मुलगी म्हणली एक दिवस मला, बाबा ह्याला पण तुम्ही शाळेत घाला की. म्हणजे ह्याला कसं काय शाळेत घालायचं, आपण दुसऱ्याच आहे. म्हणजे सांगा की त्याच्या आजीला पाठवा. झालं, ठरलं. आजी म्हणली पाठवा. शाळेत जायला लागला मुलगा, मोठा झाला, ग्रॅज्युएट झाला. आता पुढं करायचं काय. पुढं करायचं असताना मग तो म्हणला आता आपण पण गरीब, एवढं कसं सगळं शिक्षण व्हायचं. एवढं सगळं शिक्षण कसं व्हायचं म्हटल्यानंतर मग तो स्वतः पेपर टाकायला लागला, गाड्या पुसायला लागला आणि त्याच्यातून कमवून हा मुलगा मोठा झाला, शिक्षण घेतलं. हे दोघं जण इंजिनियर झाले, मोठे झाले. आणि मग आता मुलीचं लग्न करायचं असं ठरलं होतं. मुलं बघत होतं इकडं तिकडं. आता काय करायचं बघायचं म्हणून डोक्यात सहज विचार आला, अरे हा पोरगा ह्याला तर कोण बघणार आहे, चला आपण ह्यालाच आपला जावई करून घेऊयात की, काय फरक पडतोय. मुलीला विचारलं, त्याला विचारलं, हो नाही करता हो झालं. आणि मग ते लग्न ठरलं आणि दोघांचा छान संसार सुरू आहे बघा. हे परदेशात कामाला आहेत दोघं जण होते आणि आता बदली होऊन इथं आलेत आपल्या इकडे बघा. आणि इथं आता ऑफिसमध्ये आहेत आणि त्यांनीच ही गाडी घेतली म्हणून आम्हाला फिरवून आणलं बघा. तर मग म्हटले होय का, छान छान छान. काय ह्याचं नाव काय, आडनाव काय. त्यांनी सांगितलं की यांचं नाव सचिन जायगुडे. बरं. तो आल्यानंतर हे सगळं सांगितलं, ही कथा सांगितल्यानंतर राहुल म्हणाला, काय म्हणाला त्यांचं आडनाव, सचिन जायगुडे. बापरे. सचिन जायगुडे म्हणजे ह्याचेच ऑफिसमधले बॉस. ज्या बॉसनं स्वतः केलेले कष्टांची सकाळी बॉस झालाय म्हणून तो पूर्वीचे दिवस विसरला नाही, मजुरीचे दिवस विसरला नाही. मालक असून सुद्धा तो नोकरासारखा तिथं वागला. हे दुःख त्याने जाणून घेतलं. असं दुःख प्रत्येकानं जर जाणून घेतलं तर एकमेकांच्या मध्ये सुसंवाद होईल आणि हे जीवन खूप चांगलं होईल. हेच या रूपकथेमधून वि स खांडेकर यांनी सांगितलेलं आहे. कारण पान हे आज घडणार आहे तसं उद्या पुन्हा जन्मणार आहे. तुमचं आमचं जीवनसुद्धा आज आहे तर उद्या नसणार आहे. उगवणं आणि मावळणं या दोन्ही निसर्गाच्याच गोष्टी आहेत आणि त्या घडत राहणार आहेत आणि त्या घडायलाच हव्यात. आणि म्हणून तर जीवन आहे. आणि म्हणून अशा हे जीवन जगत असताना या छोट्याशा गवताच्या पात्यावरून आणि गळणाऱ्या पानावरून हाच अनुभव आयुष्यामध्ये मला लक्षात ठेवूयात की समोरच्याच्या वेदना या माझ्या असतील आणि माझ्या वेदना या समोरच्याच्या असतील. असं एक स्थान उत्पन्न प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करूया आणि इथेच थांबूया. अशाच सुंदर गोष्टीसाठी आपण अभ्यासासाठी वेगवेगळ्या विविध धडे कविता अभ्यासण्यासाठी भेटत राहणारच आहोत. पण फक्त कृती लिहिणं, स्वाध्याय लिहिणं हाच भाव आपला नसणार आहे. आणि साहजिकच हे करत असताना आपण खूप सुंदर असं जीवन जगायचं आहे आणि एकमेकांना सहकार्य करत आपण पुढं जायचं आहे. तर थांबूयात इथंच. धन्यवाद.